हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मजेतच असणार. कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज मी तुमच्या साठी घेऊन आलेली आहे शेंगदाण्याची बर्फी, जी अगदी आपल्या काजू कतलीच्या चवीची लागते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता आपली शेंगदाण्याची बर्फी किती छान झालेली आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेंगदाणे एक वाटी असे छान भाजून घेतलेले आहेत, बघू शकता खरपूस. आणि याचं आपल्याला साल वगैरे काढून घ्यायचे. आता इथे मी एक वाटी शेंगदाणे, एक वाटी नारळाचा बुरादा आणि 2 मिल्क पावडर सॅचेट घेतले, बघू शकतात. ते कुठेही मिळून जातात. आता हे आपण छान छोट्याशा अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आणि छान त्याची अशी पावडर तयार करून घ्यायची. आता ह्याच्यात मी नारळाचा बुरादा पण घालून घेते, कारण ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात छान दळलं ना तर पेस्ट खूप छान तयार होते. तर बघू शकता. तर आता आपण हे मी इथे मावत नव्हतं म्हणून मोठ्या भांड्यात घेतलं. तर आता इथे मी मिल्क पावडर पण घालून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे ते एकजीव सर्व मिश्रणात मिक्स होईल. तर आता हे मी पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण पाक तयार करून घेऊ. तर त्याच्यासाठी इथे मी 1.25 वाटी साखर घेतलेली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला साखरचं प्रमाण जास्त ठेवायचं असेल तरी चालेल, पण जास्त गोड होतं म्हणून मग मी 1.25 वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. आता आपल्याला छान असतं त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर पाक आपल्याला एकतारीच बनवायचं आहे. जास्त पाक चिकट किंवा असं जास्त घट्टसर पाक तयार करायचं नाही. तर आपला पाक इथे तयार झालेला आहे एकतारी. तर आता इथे मी हे सर्व मिश्रण दळलेलं मी कढईमध्ये घालून घेतले आणि वरून थोडंसं 1 चमचा तूप घालून घेतले. तर इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतले आणि प्लेट थोडीशी घेताना फुलगटच घ्यायची. तर आता हे आपल्याला हे सर्व मिश्रण त्याच्यात घालून घेते आणि एका वाटीला तूप लावून मी ते छान असं एकजीव सर्व व्यवस्थित पसरून घेणार आहे. आणि एक म्हणजे सपाट असं आपल्याला छान लेअर तयार करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला वाटीने असं छान स्प्रेड करून घ्यायचे, म्हणजे ते एकसारखं प्लेन दिसतं. तर बघू शकता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तसंच करायचं आहे. तर इथे तुमच्याकडे चांदीचा वर्क असेल तर लावा, नसेल तर ऑप्शनल आहे, काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला फक्त शेंगदाण्याचीच बर्फी करायची असेल तर तेही चालतं, काही प्रॉब्लेम नाही. वाटलं तर खूप बुरादा घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही. तुम्ही बुरादाच्या ऐवजी थोडेसे 5-7 काजू पण घालू शकता. आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. तर आता इथे आपले चांदीचा वर्क वगैरे लावून झालेलं आहे. तर आता इथे आपली बर्फी पण थोडी थंड झालेली आहे. तर आता इथे मी ही कट करून घेते. छानपैकी तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असणार तर चॅनलला लाईक